मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामं सुरू असून या प्रकल्पांचा खर्च जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रो करता 1255 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे। पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वे करता 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। रेल्वेसाठी 17,500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत गाड्यांचा निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे। मुंबईकरांकरता दिलासादायक बातमी। यंदा पावसाळ्यापूर्वी 2 महत्त्वाचे पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल वाहतुकीकरता खुले होणार आहेत। या दोन्ही पुलांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून ते वेळेत पूर्ण करण्याकरता महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे। मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेला 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखली आहे। त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या परळ दादर या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे। मुंबईतला हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असतानाच जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असलेलं वाहन विषारी धूर सोडत प्रदूषणाला कारणीभूत ठरतंय। गेल्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवली आहे। विषारी धूर ओकणाऱ्या या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे। मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे। रुग्णालयांमध्ये औषधोपचार आणि यंत्रसामुग्री तसंच रुग्णालयातील वॉर्ड्सच्या आधुनिकीकरणाकरता 132 कोटी 47 लाख रुपये निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणं सहज शक्य व्हावं यासाठी सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका विकसित करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय। शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यामध्ये हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे। वीस वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महानगरपालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे। शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ता काळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी 92,000 कोटींवर गेल्या होत्या। पण महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्यानं घटतायत। महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी ठाणे मनपानं नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत। अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी माझ्या नजरेतून ठाणं या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जाणार आहेत। अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्र सरकारने एसटी कलेक्शनचे जानेवारी महिन्यातील आकडे प्रसिद्ध केले आहेत। जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात 1.96 लाख रुपयांची भर पडली आहे। पावसाळ्यापूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरता पालिका प्रशासनानं निविदा मागवल्या आहेत। मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटार, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्याकरता निविदा मागवण्यात आल्या आहेत। या कामांचा खर्च 540 कोटी होणार आहे। महिलांकरता पुणे महापालिकेनं सुरू केलेल्या 11 टी बस मोबाईल टॉयलेट्सपैकी सध्या 3च बस वापरात आहेत। ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट्स सुरू करण्याचा विचार महापालिकेच्या घनकचरा विभागानं केलाय। या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे। देशात कामाच्या तासांबाबत वाद सुरू असताना दुसरीकडे ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यूकेमधील 200 कंपन्या 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणार आहेत। यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे।
सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावर 5 बक्षिसं देण्यात येणार असून एकूण 3 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत। यात विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी बक्षिसं मिळणार आहेत। अटक होणाऱ्या आरोपीला अटकेची कारणं लेखी द्यावी की तोंडी यावर निर्णय घेण्याकरता खास पूर्णपीठ स्थापन केलं जाणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेकरता मार्गदर्शक तत्त्व तयार केली जाणार आहेत। त्यानुसार पोलीस आणि स्थानिक न्यायालय कार्यवाही करतील। न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती SM मोडक यांच्या खंडपीठानं यावर निर्णय घेण्याकरता पूर्णपीठ स्थापन करण्याची सूचना केली आहे। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 2030 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। लवकरात लवकर शोध घेऊन कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे। 49 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी याकरता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं सुरू केलेल्या अटल उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे। आतापर्यंत कल चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या सायकोमेट्रिक चाचणीसाठी 243 विद्यार्थ्यांनी तर सराव चाचण्यांसाठी 2595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। जळगावात सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। त्यामुळे सोन्याचे प्रति तोळ्याचे दर 82,900 रुपयांवर गेले आहेत। दरम्यान सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची आज मेगा रखडपट्टी होणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर या योजनेसाठीची लॉटरी काढण्याचं आता सिडकोनं निश्चित केलेलं आहे। जवळपास 26,000 घरांकरता अर्ज मागवण्यात आले होते। माझं पसंतीचं घर यासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय त्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे। राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून तापमान वाढीचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या काही दिवसात तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं। येत्या 4 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय। त्यामुळे नागरिकांना उष्ण वाऱ्यासह उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे। पंढरीत विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा रंगणार आहे। शाही सोहळ्यासाठी खास बंगळुरूहून पोशाख मागवण्यात आलेला आहे। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये थंडीचा जोर कमी होऊन तापमानात वाढ होतीये। यामुळे भाजीपाल्याच्या दरात काहीशी तेजी आल्याचं बघायला मिळतंय। गेल्या आठवड्यात केवळ 5 रुपये जुडीनं विक्री होणारी मेथी आता 35 ते 40 रुपयानं विकली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटी बस फक्त नावालाच असून बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। बसचा मागच्या बाजूची काच पूर्ण फुटलेली असूनही स्मार्ट बस रस्त्यावर सुसाट धावत असल्याचं बघायला मिळतंय। कराड तालुक्यातील सुर्लीमध्ये बैलगाड्या शर्यतीला राज्यभरातील बैलगाड्यांचा थरार बघायला मिळाला। चुरशीनं झालेल्या बैलगाडा शर्यतीत वाटेगावचा बादल 1 लाखाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला। आमदार संग्राम जगताप यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जगताप यांची निवड करण्यात आली।
जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे। बाजार समितीत 1500 क्विंटलवर तुरीची आवक झाली असून हरभरा आणि मका विक्रीसाठीही शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। जळगावातल्या धरण गावात रब्बी पिकांची स्थिती समाधानकारक दिसून आली आहे। पिकांवर शेतकऱ्यांनी गंधकाची फवारणी केली आहे। अळ्यांचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्याकरता कीटकनाशक आणि पीकवर्धक औषधांची शेतकऱ्यांनी फवारणी केली आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये सीसीआयचे कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे। दरम्यान अमळनेरच्या शेतकऱ्यांकडील कापसाचा दर्जा खराब असल्याचं कारण देत सीसीआयनं खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। जळगावातल्या वडगावमधील गडद नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग पुरात वाहून गेला होता। त्यानंतर 4 वर्ष उलटूनही बंधाऱ्याची अद्याप दुरुस्ती झाली नाही। याचा परिसरातील बागायती शेतीवर मोठा परिणाम होतोय। त्यामुळे बंधाऱ्याचं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाळकेश्वर इथल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या सभोवतालचा परिसर आणि तलाव स्वच्छता, संरक्षक भिंतीची, दीपस्तंभाची दुरुस्ती आणि अन्य सुधारणा करण्याच्या कामाकरता नव्यानं कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला गती मिळणार आहे। त्याशिवाय तलावातील गाळ काढण्याकरता 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या मल्हार चौकात ड्रेनेज पाईप फुटल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय। आरोग्य धोक्यात आल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। हिंगोलीच्या वसमतमध्ये भगवान मार्कंडेय जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शेकडो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। अहमदनगरमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागाची अंतिम लढत होणार असली तरी दोघंही मल्ल हे पुणे जिल्ह्यातले आहेत। यामुळे कोणता पुणेकर गादी विभागातील विजेता होऊन महाराष्ट्र केसरी किताबावर सोनेरी मोहोर उमटवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सोलापूरच्या बाजारात लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये, लासलगाव बाजारात 2100 रुपये, राज्यात लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। दिवसभरात कांद्याची 1,42,000 क्विंटलची आवक झालेली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांकडून सुरू करण्यात आली आहे। लागवड क्षेत्रापेक्षा जास्त विमा संरक्षित क्षेत्र असलेल्यांचा शोध घेण्याकरता दोन्ही पथकं शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत। वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळलं आणि अपघात झाला। चालकानं प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली आणि मोठा अनर्थ टळला। भुसावळमध्ये गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळला होता, नुकसान झालं होतं। यंदा मात्र पुढील 15 दिवस आकाश निरभ्र असेल अशी शक्यता आहे। हेच वातावरण राहिलं तर आंब्याच्या मोहराकरता ते पोषक आहे। सोलापुरात कारसह दुचाकी चोरणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींकडून 5,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नगरमध्ये एका कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 97 टायर तसंच जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यावल तालुक्यातील अंजाळे या गावाजवळ मोर नदीतून अवैध वाळू चोरी करून नेताना डंपर पकडण्यात आले। यावल पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली। या प्रकरणी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
छत्रपती संभाजीनगरमधील द्वारकादास नगरीत तलवार आणि गुप्तीसारख्या शस्त्रांनी 3 ते 4 जणांच्या टोळीनं फ्लॅट तोडण्याचा प्रयत्न केला. चोरांनी रहिवाशांवर शस्त्र उगारली, त्यामुळे नागरिक मागे सरकले. पण 1.5 मिनिट चाललेल्या या थरारात चोर पळून गेले. आणि असं असलं तरी फ्लॅट मालकानं पोलिसात तक्रारच दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी मग स्वतःच फिर्यादी होत गुन्हा दाखल केलेला आहे. पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला बीड जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दारू पिण्याकरता पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं पत्नीची हत्या केली. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर इथं गाडीला आग लागली होती. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा खोटा SMS सोशल मीडिया व्हायरल करणाऱ्यांवर महापालिकेनं गुन्हा दाखल केलाय. तसंच नागरिकांनी खोट्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून करण्यात आलेलं आहे. शिवसेना उबाठाच्या ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कुंदन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील अशा प्रकारचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवारांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीच्या शिरसणेमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवारांनी सांगितलं.